नमस्कार, स्वरांजली व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. अन्नपूर्णा देवी जयंती 2024 15 डिसेंबरला या दिवशी आहे. त्याच निमित्तानं अन्नपूर्णा देवीची कथा आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. काशी नगरात धनंजय नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या बायकोचे नाव होते सुलक्षणा. त्याच्या घरात 18-20 दारिद्र्य होते. एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजयला वाईट वाटले व त्याने शंकराची तपश्चर्या करायला सुरुवात केली. 3 दिवस गेल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे 3दा शब्द उच्चारले. त्याला त्याचा अर्थ कळला नाही, म्हणून त्याने पुन्हा तपश्चर्याला सुरुवात केली. तेव्हा शंकराने त्याला रात्री दृष्टांत दिला, मुला तू पूर्वे दिशेला जा, तुझे मनोरथ पूर्ण होतील. दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला. बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो सरोवराजवळ पोहोचला. तिथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या त्याला दिसल्या. त्याने त्यांना विचारले, हे तुम्ही काय करता? अप्सरा म्हणाल्या, आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करत आहोत. हे व्रत कोणीही करू शकते. 21 दिवसांसाठी 21 गाठी असलेला दोरा घ्यावा. 21 दिवस उपवास करावा. 21 दिवस जमत नसल्यास 1 दिवस तरी उपवास करावा. आणि हे सुद्धा शक्य नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा. उपवास करून कहाणी ऐकायला कुणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे, दिवा ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये. चुकीने अन्न ग्रहण झाल्यास दुसऱ्या दिवशी परत उपवास करावा. व्रत करायच्या दिवशी रागावू नये, खोटे बोलू नये. हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी मिळते, निर्धाराला पैसा मिळतो, पुत्र नसल्यांना पुत्र लाभ होतो. जी इच्छा धरून हे व्रत करतात त्यांची इच्छा पूर्ण होते. मन अप्सरांना म्हणाला, मला खायला अन्न नाही, लेवाला वस्त्र नाही, विद्येचे नाव नाही, एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे, मला हे व्रत सांगा. अप्सरा म्हणाल्या, देऊ, पण तू त्याचा अपमान करता कामा नये, त्याचा हेळसांड करता कामा नये. हे घे पवित्र सूत. सरांनी ते त्याला व्रत सांगितलं. धनंजय मग हे व्रत केले. व्रत पुरे झाल्यावर सरोवरातून 21 पायऱ्या असलेले सोन्याची शिडी वर आली. धनंजय शिडीवरून खाली उतरू लागला. शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले. सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा बसली होती आणि शंकर दोन्ही हात जोडून तिच्या समोर उभे होते. 100 स्त्रिया शस्त्रपहारा करीत होत्या. ते पाहून आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे गेला आणि त्याने माता अन्नपूर्णेचे पाय धरले. देवी हसून म्हणाली, धनंजय, तू माझे व्रत केले आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. तू सुखी होशील. सारे जग तुझी वाहवा करतील. तुला काहीही कमी पडणार नाही. मग देवीने आपले वरदहस्त धनंजयच्या डोक्यावर ठेवली. त्याचबरोबर विद्यादेवी त्याच्या जिवेवर नाचू लागली. त्याला अत्यानंद झाला. त्यानेच त्याला मूर्छा आली. शुद्धीवर येऊन पाहतो तो आपण काशीश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले. तो घरी गेला. सर्व हकीकत बायकोला सांगितला. मातेच्या आशीर्वादाने त्याचं घर भरभरून संपत्ती येऊ लागली. दुःख दूर झाले होते. त्याला मान सन्मान वाढला होता. त्याचे नातेवाईक त्याला मान देऊ लागले. पुढे बायकोला मूल होत नव्हतं, म्हणून त्याने दुसरे लग्न केले आणि तो निराळा घर बांधून राहू लागला. एके दिवशी सुलक्षणा आपल्या नवऱ्याला म्हणाली, महाराज, आपल्याशी माझे एकच मागणे आहे. आपल्याला हे वैभव आणि सुख मिळाले आहे, हे ते अन्नपूर्णे प्रसादानेच मिळाले आहे, तरी आपण हे तिचे व्रत सोडू नये. तिचे बोलणे ऐकून तोही तिच्यासोबत व्रत करू लागला. दुसरीला त्यातले काहीच माहीत नव्हते. ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, असे 18 दिवस झाले तरी धनंजय परतला नाही. शेवटी तिला समजले की आपला नवरा आपल्या सवतीकडे गेला आहे. तो तिच्याकडे 18 दिवस राहिला आहे. तिला समजल्यानंतर ती रागाने लाल झाली आणि त्याला हाताला धरून घरी घेऊन आली. व्रताचे अजून 3 दिवस बाकी होते. ते आल्यावर धनंजय रात्री झोपी गेला. बायकोला त्याच्या हातात असलेला दोरा दिसला. तिने तो तोडला आणि चुलीत जाळून टाकला. अन्नपूर्णा खोकली. त्यामुळे धनंजयचे घर सामान सगळे जळून भस्म झाले. सुलक्षणाला समजलं की हा देवीचा कोप झालेला आहे. तिने धनंजयला आपल्या घरी बोलवलं.
सवत मात्र आपल्या माहेरी निघून गेली. सुलक्षणाच्या सांगण्यावरून धनंजय परत सरोवराकाठी गेला. त्याने पुन्हा व्रत केले. पहिल्याप्रमाणे शिडी वर आली. तो देवीच्या मंदिरात गेला. त्या परत आलेल्या पाहून देवीचे नौकर त्याला मारायला धावले. त्यावर देवी म्हणाली, थांबा, त्याला मारू नका. तो ब्राह्मण आहे, त्याने माझे व्रत केले आहे. नंतर देवी त्यांच्याकडे पाहत म्हणाली, मला सर्व काही समजले आहे. जा, ही माझी सोन्याची मूर्ती घे. हिची दररोज पूजा कर. तू फिरून सुखी होशील. माझा तुला आशीर्वाद आहे. तुझी पत्नी सुलक्षणा हिने माझे मनोभावी सेवा केली आहे, व्रत केले आहे. तिला सर्व गुण संपन्न असा मुलगा होईल. प्रसन्न अंतकरणाने धनंजय घरी परतला. तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णेची पूजा पाठ करू लागला. पुढे काही दिवसांनी सुलक्षणाला मुलगा झाला. सारे गावकरी चकित झाले. धनंजय त्यांना म्हणाला, बाबांनो, मी अन्नपूर्णे मातेचे व्रत केले होते. त्यानेच देवी प्रसन्न झाली, आशीर्वाद दिला, मान सन्मान मिळाला आणि पुत्रलाभ पण झाला. कोणत्या गावातील श्रीमंत शेठजीने देवीचे व्रत केले, त्यालाही मुलगा झाला. त्याने अन्नपूर्णेचे मंदिर बांधले. मोठ्या सन्मानाने मंदिरात देवीची स्थापना केली. धनंजयला तिथे पुजारी नेमले. आता धनंजय आपल्या बायको मुलासह त्या मंदिरात राहू लागला. त्याला खूप धनदौलत मिळाली. इकडे दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला. सर्व घरदार लुटून नेले. तिला पोटासाठी दारोदार भीक मागावी लागली. सर्व हकीकत सुलक्षणाच्या कानावर आली. तिने तिला घरी आणले, नाहू माकू घातले, कपडे वस्त्र दिले, लेवण्यासाठी आपल्या जवळ ठेवून घेतले. अन्नपूर्णेच्या कृपाप्रसादाने धनंजय आणि सुलक्षणा आणि त्यांच्या मुलाला सुख समाधान मान सन्मान मिळू लागला. तसे तुम्हा मिळावं ही साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरे संपूर्ण. या कहाणीचं तात्पर्य एवढंच आहे, आपण जसे कर्म करतो तसेच आपल्याला फळ मिळते. आपले चांगले कर्म असतील तर चांगले फळ मिळते. तर आजची ही छोटीशी कहाणी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.